ओ सासरे बा बाहेर या. ओ हा का नाही घरी का गेले तिकडे वावरात? नाही निवड वावरातच जाता ना तुम्ही, घरी तर राहत जा. ओ अच्छा माय बहीण, इतक्या सकाळ सकाळी अजून 7 नाही वाजले, तोंड नाही दुधीत लोक लेगाचे चालले तोंड माराले. हाय का रोजंदारीन, हाय का हे ते कराले. कोण आला शिंगडा इतक्या सकाळ सकाळी? अरे थांबा ना, आलो ना. इतकं काय बोंबलू राहिले, गया काढू राहिले, आलोच. माझ्या सासरा बी ना लयच लेकाचा बदमाश आहे. काय रसायला बोलावत नाही, दिवाळीला बोलावत नाही मला लेकाचा. एखाद्या वर्षी तर कपडे घ्यायला पाहिजे. लग्न झालं तेव्हापासून कपडेच घेतले नाही ना, आता 12-13 वर्ष होऊ राहिले, काहीच बोलावत नाही लेकाचा. अरे बाप रे, हे कायले झालं लेकाचं दलिंदर तोंडाचं. मागच्या वेळेस चालतं ना तर 70,000 चुना लावून गेलं मला लेकाचं. आता कायले झालं लेकाचं, पोरगी दिसून नाही राहिली म्हणजे काही ना काही घोटाळा करतेच ही लेकाचं. अरे बोला जाऊ बा, काही आले या अंदर. तोंडगिन धुतलं का नाही का तशीच उठून आले आमच्या इकडे? फायजा बारीक कुठून लय छान लेखाचं बदमाश तू तर. आता त्याची पोरगी तशी न ते तसाच तोंडगिन धुवून आले का नाही म्हणते. आलो ना, तोंडगिन धुवून आलो, चहा गी पिऊन आलो. मला माहिती आहे तुम्ही काही चहा पाजत ना, म्हणून बाहेरूनच पिऊन आलो मी. फेकतेस ना लंब्या लंब्या. खिशात 2 रुपये नसती चहा प्यायली, चाललं मोठं चहा पिऊन आलो म्हणते. फुकट खावले का नाश्ता करायला लागेल, जाऊ दे. या मग घरात तर या, काय म्हणता सांगा तर खरी. अरे घरात काय बोलावता, कोट्यात चाला ना, एक गोष्ट दाखवत तुम्हाला. कोणत्या माया कोट्यात काय आहे असं कोट्यात नाही? घ्या. अरे ज्याचा कोटा त्यालाच माहित नाही त्याच्या कोट्यात काय आहे. अरे सोन्याचा हांडा सापडला ना बा मला तुमच्या कोट्यात. माय बीन, अरे लहानपणापासून आता लोक मला हांडा नाही सापडला. माय केस पांढरे झाले आणि चालले मोठे काही सांगता तुम्हाला हांडा सापडला म्हणजे काय पागल समजू राहिले तुम्ही मला? मग तुम्ही चाला तर घरी, तिथे गेल्यावर सगळं माहीतच पडते ना. इथंच काय हे करून राहिले बाजारपट्ट्या. जर माया फायद्याची गोष्ट नसली ना, तुला कुडपतोच म्हटलं कोट्यात थांबतो. आता जवळ गेला एकाकडे तू गेला एकाकडे, थांबतो खरी तू, चालतं घरी कोट्यात. बरं चला मग, चहा घेत नाही म्हणता, जाऊ द्या मग, तेवढा माया खर्च वाचला. माया लय वाटी जाते ना. थांब ना, तुला आता देतो बराबर म्हैस घालून मी. थांब, चला मग लवकर चला. काय होईन तो बाबा, काय आणली ना एखादी बला, अजून डोक्यावर काही समजत नाही. माझा जवळ मोठा हे आहे ना. जाऊ दे बरं, तिकडे जाऊन पाहिले पुढे काय आहे तर. अरे या ना, पायचा गोटा आहे पुढे, पडसन दातावर. अजून दात पडतीनं लावता येणार नाही, फालतूचा घोर होईन जाऊन. हो, डोळ्यावर पट्टी बांधली आणि म्हणून दाता पडते. काय दिसणार आहे मला पुढचं, पडतील नाही तर काय होईन जातं. या ना सारखे, तुमच्या कोट्यात असा तुम्हाला माहित नाही. काय करता मग इकडे दररोज येऊन? थांबा तिथंच आणि खोला पट्टी. बरोबर खोलतो, थांबा जराशी. हटले का म्हैस तर आपल्यापाशी एकच आहे. 2 म्हशी दिसू राहिल्या कोट्यात मध्ये. जवळनं म्हैस घेतल्याशी ना, आणून टाकल्याशी नाही तर. हाय बा माझ्या साजरा वागवते म्हशी. तसा हुशार आहे म्हणा जवळ. हा म्हैस घेतली काय तुम्ही? घ्या, वयासोबत करंट पण लेट झाला वाटते इकडे. अरे म्या नाही घेतली हो म्हैस, तुमच्यासाठी आणली ना म्हैस राजा. माझ्यासाठी काय आली? अरे काय म्हणजे मी काय करू त्या म्हशीचं? घ्या. आता तुम्ही या एका म्हशीचं काय करता? ते तर दूध काढतो म्हणा. तर मग दुसरी म्हैस दूध काढायला आणली आपण. म्हणजे तुम्ही इकत घेतली का मला गिफ्ट दिली? इकत म्या घेतली, तुम्हाला गिफ्ट दिली, समजलं? बापा लय उदारपणा करू आला जवळ. काही ना काही तर गेम आहे याचा. जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते. 60-70 हजाराची म्हैस भेटली ना, मागच्या वर्षीचा करसडा निघाला आपला. बरं मी काय म्हणतो, जरा दुरून आणली ते म्हैस, तिकडून आणली आपण, गुजरातकडून आणली. तर तिला कसं आहे, खात जरा असं पद्धतशीर ठेवा एकदम, म्हणजे टणटण झाली पाहिजे, असा कायापालट झाला पाहिजे, वैकून आली पाहिजे म्हैस आणली तशी. अरे तुम्ही जशी आणली ना तिला म्हणजे अशी बनवतो, वैकू येणार नाही म्हैस तुमची. हेच आहे का नाही म्हणून ते. बरं राहते, म्हणजे वैकून आली की टेन्शन नाही राहत सापडाचं. तर मग आता कसं आहे, ते याटवाल्याला दुरून आणली ना म्हैस, तर 5,000 रुपये भाडं झालं त्याचं. 5,000 रुपये भाडं द्या बा आता तुम्ही तेवढं. चाल तिकडे 5,000 रुपये भाडं द्यायला पुरते, कारण कसं एवढी मोठी 70 हजाराची म्हैस भेटली. 5,000 रुपये भाड्याला काय पाल पुरते, देऊन दे, जाऊ दे. बरं काही विषय नाही ना. मोबाईल घरी ठेवला नाही तर मी करतो, गुगल पे करतो तुम्हाला. अरे पण माझा फोन पे आहे ना, तुम्ही गुगल पे करसान तर कसं? निराच यंगरट आहे वाटते रे बापा. अरे बयाड तुत्रा चले का, गुगल पे फोन पे भले अलग असले तरी एकाच अकाउंटमध्ये जातात ना पैसे, एवढं नाही समजत. जवाई बा, मी काय म्हणतो, मी करतो बरोबर, तुम्हाला पैसे भेटून जातील, डोकं नका दुखू तुम्ही. मग काय आपल्याला काय विषय नाही, 5,000 रुपये करता मग सेंड. हो करतो. तर या म्हशीचा दाखला दाखवा ना मग. पा राजा. अरे ते काय झालं, इतकं दुरून येऊ राहिलो होतं ना, तर ते दाखला पडला राजा रस्त्यानं. आता कुठे दिसून नाही राहिला. म्हैस त्या टेन्शन मध्ये म्हटलं तर कसं द्यावं म्हैस आणि काय द्यावं, दाखलाच दिसून नाही राहिला. अरे बा मग कशी ठेवा आपण, का चोरून घेऊन आणली तुम्ही तर आम्ही काय आमच्या डोक्यावर घ्याव का? काही नाही, ते दाखला एकला दाखवा बा पहिले मला. मी रिस्क घेत नाही तुमच्यावर, तर मला तनभर विश्वास नाही आता. अरे नका करू ना विश्वास, मी देतो तुम्ही मला दाखला, फक्त 2 दिवसाची तर वाट पा. हे पहा, आता तुमचे नातेवाईक हा म्हणून ठेवू राहिलो मी. तिसऱ्या दिवशी तुमच्या घरी आणून घालीन मी दाखला, जर दिला नाही तर. जाऊ दे ना तिकडे, खोटा ना आता दाखला बनवत आहे ते, आपल्या का घरचे चालले पैसे. बरं अरे 4थ्या दिवशी देतो ना तुम्हाला दाखला. बरोबर काही घोर नाही ना. तर कसं आहे मग, येऊ का आम्ही? कसं आहे, जा लागते आम्हाला पण 2-3 दिवसापासून आम्ही घरी ना. हो जा मग, मी करतो पुरीला फोन सांगतो. तिले कायले सांगता आता, दम खाना तुम्हाला भल्ली गडबड झाली.
हो ना, फालतूचा घोर करून टाकेल नाही का सासरा. आजच सांगून देईन, मग तिला माहीत पडेल गावातून माहीत चोरली म्हणून. तिला तर माहीत आहे आपला नवरा किती नंबरचा चोर आहे. बरं मी काय म्हणतो, जरा नाश्ता गिष्टाचं पहा ना मग आता. हो हो, चला ना, पोहे करायला लावतो तुमच्या सासूला. चला, काही दिवसापासून 12 वर्षापासून एक तर काम चांगलं केलं तुम्ही आज. बरं चला मग. मी काय म्हणतो, ते दूध गीत किती देते? अच्छा माय बी नाही झाला घोर आता. मला काय माहिती दूध किती देते, मी आता चोरून आणली गड्या म्हैशी. आता कसं आहे, सगळ्याचं काढण्याचा टेक्निक अलग असते ना दूध. आता तुम्ही किती दूध काढता आता मला काय माहीत आहे, तर काढून पाहिजे ना. तरी 7-8 लिटर देतच असेल. माय टेक्निक कायची अलग असते बाबा, दूध तर सारखंच काढावं लागते ना. बरं पाहतो ना आता किती निघते तर मग सांगतो तुम्हाला फोन करून. पण नक्की 7-8 लिटर तर असेल ना. 6 लिटरच्या खाली आपण म्हैस ठेवत नाही, घेऊन जाणे तर वापस आताच. नाही 7-8 लिटर असेलच. मी तर म्हणतो 10 लिटर असेल, काही सांगता येत नाही, पण 7-8 लिटर असू शकते. ॲव्हरेज पकडून झाला तुम्ही. बरं पाहतो आज संध्याकाळी काढून. हो पहा ना काय होते तर. आयलेकाचं शिवले आयलेकाचं मला गावाच्या बाहेरच उभं केलं आणि चाललं गेलं अंदर. अजून 1 घंटा झाला आलंच नाही. रातभरापासून उपाशी आव ना. काही तर जरासा विचार करायला पाहिजे आमचा. मस्त तिकडे खाऊ राहिला असेल, नाश्ता गिष्टा करू राहिला असेल सासऱ्याची, तर मस्त दाबून हाणत असेल. आम्ही मेलो इकडे बिना चहाचे. फोन लावाच लागते लेकाचं. तसं तर काही येणार नाही, फोन लावल्यावर तरी लवकर येईन बिचार. अरे अय बावा लेका, चालणं लवकर. का मारता का काय उपाशी? सकाळी 2 घंटे झाले ना इथं बसेला. एक तर रातपासून उपाशी आवले का? तुला मजा कटवाले, तू गप हाणून राहिला असेल तिकडे. मला मारून टाकतं काय बाबा? रातभरापासून उपाशी लवकर ये इकडे चटकन. आले का काशाले का निरा बाईवानी करताना तू. जरा सक्त भूक हे कंट्रोल होत जाय. इकडे बजेट लावा लागते ना. अबे कायचा नाल्याचा बजेट लावून राहिला तुले का तिकडे? मारतं का माणसं इकडे बजेट लावू चटकन ये इकडे भारताचा बजेट नाही बदलू राहिला, तू तुझ्या बजेट लावून राहिले का? अरे झालं ना रे बा, निघालो ना. आताच नाश्ता केला सासऱ्याच्या घरी आणि लगेच निघालो मी. तुझ्यासाठी आणला ना कागदात बांधून पोहे. माझ्यासाठी आणले का? जाऊ दे बा, एक काम तरी बरं केलं. लवकर ये रे बा मग. सासरा माया मोठा बदमाश आहे ना, कुच्चिन वाना झाले का. बारीक कुठून आणलंय, कुठून आणली, कायले आणली, कशी आणली, मले काऊन देऊ राहिलेलं हे का त्या करेना रे बा. तुझ्यापेक्षा तुझ्या सासरा सारखे जाणार तुम्ही. सासरा जवाई तू कमीन कुची नाहीस का लेका? चोरी मैसन चालला मोठा हे करू राहिला त्या सासऱ्याला देऊन. आता तू या मायातली गोष्ट आहे, मैच चोरीची आहे. बोंबलू पुऱ्या गावाला सांगून दे मैच चोरीची आहे म्हणून. काही नाही, मला काही ना काही हिस्सा लागेल ना हो भाऊ. न तवाच मी मुक बसीन, नाही तर मग काय मी तर भोंगा लावून सांगतो, दवंडी देतो पुऱ्या गावात. झाला तुया गद्दारी कर बे. झालं तुया एवढ्यानंच हे झाला गद्दार तू. देतो ना पैसे, आणले ना सासऱ्यापासून. 4,000 आणले ना सासऱ्यापासून. द्यायला म्हटलं भाडं द्या लागते. 4,000 आणले, 2,000 तुये, 2,000 माये. जाऊ दे ना, त्याला कुठे 5,000 सांगतो मी. 4,000 सांगतो म्हणजे मला 3,000 उरते, त्याला 2,000 उरते. 4,000 घेतले का रे? अरे मी तर म्हणतो 10,000 घ्यायला पाहिजे होत ना. लंबा टूर काऊन सांगितलं का? 10,000 घेतले तर मस्त 5-5 हजार आले असते ना. आले का 4,000 काय होते रे दोघाचं? अरे झालं का अजून? डबल घेता येईल ना. थांब ना. आपल्याला काय तर ते लय मोठा म्हशी आहे. आता एक म्हैस उचल नाही आपल्याला. टेन्शन नको घेऊ ना तू. बरं बावा, काही कर तू. ये लवकर बरं, ये चटकन चाल. घराकडे जा लागते. बायको अजून पायात बसीन गावातनी. बस रेडी राह तू. आलं की बसलं चाललं घराकडे. हो ये लवकर.